गणेशोत्सव काळात वायफळ खर्च टाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली शहरचे दयानंद मलपे यांच्या वतीने प्रभात तारा संस्था मुलींचे वसतिगृहामध्ये मुलींना अन्न, कपडे, शालेय साहित्यांसह पादत्राणे वाटप करण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सवाची मिरवणूक टाळून मनसे म्हणजे मदत नव्हे तर सेवा हे तत्व पाळून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली शहर दयानंद मलपे यांच्या नेतृत्वाखाली प्रभात तारा संस्था मुलींच्या वसतिगृहामध्ये अन्न, शालेय साहित्य, कपडे आणि पादत्राणे वाटप करण्यात आले. यापूर्वी 2017 रोजी प्रभात तारा या संस्थेमधील मुलींच्या करिता व्हॉलीबॉल मैदान तयार करून देण्यात आलं होतं. त्याचबरोबर आज सामाजिक बांधिलकी जपत मुलींच्या करिता साहित्यांचं वाटप करण्यात आले. यापुढे सुद्धा मदत नव्हे सेवा हे तत्व पाळून सामाजिक उपक्रम राबवू असं आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली शहराध्यक्ष दयानंद मलपे यांनी दिले. यावेळी सुमित यमगर, आकाश माने, अभिषेक रायमाने, जमीर संधी, अमोल काळे, विकास पाटील, संजय खामकर तसेच संस्थेचे तिमोथी जालम, राणी मगदूम, तायडा बँकोड उपस्थित होते.